राजी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बटाट्याची कापं बनवणार आहोत। येथे एक मोठा बटाटा घेतला आहे। आता आपण त्याची साल काढून घेऊया। बटाट्याची साल काढून घेतले, आपण त्याचे काप करून घेऊया। पातळ पण नाही करायचं आणि जाड पण नाही करायची। कापून झालेले बटाटे आपण पाण्यात ठेवलेत, कारण काळे पडू नयेत म्हणून असे काप करायचे। आता हे कापून काढून घेऊया। पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा गरम मसाला टाकूया, पाव चमचा धने जिरे पूड, चवीनुसार मीठ। ते सर्व मिक्स करून घेऊया। इथं सर्व बटाट्यांना आपण मसाला लावून घेतला। इथे एक चमचा बारीक रवा घेतलाय, पाव चमचा तांदळाचं पीठ। तांदळाचं पीठ नसेल तर बेसन पीठ घेतलं तरी चालेल। त्यामध्ये कलर येण्यासाठी लाल मिरची पावडर टाकणार आहे। आपण बटाट्यांना मीठ लावलंय, त्यामुळे मी थोडंसंच मीठ घेणार आहे। सर्व मिक्स करून घेऊया। आता आपण पॅनमध्ये तेल टाकून घेऊया। बटाट्याचे काप आपण रव्याचा मसाला बनवलेला त्यामध्ये आता लावून घेऊया मसाला सर्व। आपला तवा गरम झाला की गॅस मीडियम करायचा आणि काप आपण त्यात भाजून घेऊया। खालची बाजू चांगली भाजून घ्यायची। आता आपण पलटून घेऊया। ते चांगले परत भाजून घेऊया। तर ते चांगले शिजलेत का बघूया। बटाटे छान शिजलेत। आता आपण काढून घेऊया। कुरकुरीत बटाट्याची कापं बनवून तयार आहेत।